नमस्कार मित्रांनो, मोदी सरकार लई म्हणजे लई जालिम आहे. सोनम वांगचुकच्या नेतृत्वाखाली राजधानी नवी दिल्ली येथे मोठा मोर्चा आयोजित करायचा विरोधकांचा प्लॅन आज सकाळी ढेपाळला. सकाळी 7-7:30च्या सुमारास डॉक्टरच्या वेशात आलेल्या पोलिसांनी, डॉक्टरच्या वेशात म्हणजे सोनम वांगचुकचं उपोषण चालू आहे, 20 दिवस उपोषणाला झाले असताना त्यांची तब्येत खालावलेली आहे आणि त्यामुळे सरकारने या प्रश्नात मध्यस्थी करायची सोडून सरकार दुर्लक्ष करत आहे आणि त्यामुळे न्यायालयाने तरी हस्तक्षेप करावा अशी कुठेतरी याचिका दाखल केली होती. न्यायालयानेही त्याची दखल घेऊन सरकारला आदेश दिले की सोनम वांगचुकची सरकारी डॉक्टरांकडनं नित्यनेमाने तपासणी करावी. बघा कुठूनपासून नाटक सुरू झालं होतं ते. आणि मग न्यायालयाचे आदेश असल्यावर सरकार तरी काय करणार, आणि सरकार त्यामुळे सरकारी डॉक्टर पाठवायला लागले. आज सकाळी वांगचुक यांची वैद्यकीय तपासणी करायची म्हणून काही लोक आले. त्यांच्या जवळ चिकन मटण खाणारे कार्यकर्ते, म्हणजे वांगचुकांचा उपवास चालू असताना हादडणारे कार्यकर्ते, त्यांनाही थोडासा संशय आला की रोज डॉक्टर सकाळी 8:45 वाजता येतात, आज लवकर कसे आले. आणि त्यामुळे त्यांना विचारायचा प्रयत्न केला, पण हे सगळी डॉक्टर मंडळी आज शिरली आणि नंतर उघड झालं की डॉक्टर मंडळी नसून पोलीस मंडळी आहेत. आणि या पोलिसांनी सोनम वांगचुकला उचलून सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथे 8व्या मजल्यावर ठेवलं. तिथे कोणाला त्याच्याशी भेटण्याचीही सोय नाही. त्याची पत्नी गीतांजली अंगामो, तिला देखील मोबाईल आत न्यायला मनाई करण्यात आली. फक्त जाऊन भेटायचं तर भेटू शकता, रिपोर्ट. आणखीन एक गंमत म्हणजे झुरळांचा नेता अभिजित दिपके दात घासायला गेला होता का आणखीन कशाला गेला होता माहिती नाही, पण ते त्याला आंदोलनस्थळी करण्यासारखी गोष्ट नव्हती आणि त्यामुळे मित्राकडे गेला होता आणि तेव्हाच ही कारवाई झाली. म्हणजे बघा किती बारीक नजर सरकारची होती की हा अभिजित दिपके तिकडनं गेला असताना कारवाई झाली. आणि कारवाई झाल्यावर तो ज्या मित्राच्या घरी ज्या बिल्डिंगमध्ये गेला होता त्या बिल्डिंगलाच पोलिसांनी बाहेरनं बॅरिकेटिंग केलं. दिपकेचं म्हणणं आहे की तो भिंतीवरनं उडी मारून आंदोलनस्थळी आला आणि आता त्यांनी प्राणांतिक नाही, अमर्याद, कारण त्याला जेवला नाही की त्याला कासावीस व्हायला होतं आणि त्यामुळे अमर्याद उपोषणाला तो बसला आहे. अर्थात किती दिवस हे उपोषण चालतं कल्पना नाही, पण यातनं विरोधी पक्षांची हवा काढून घेण्यात मोदी सरकारला यश मिळालं. आत्तापर्यंत हेच विरोधी पक्षनेते सोनम वांगचुककडे सरकार लक्ष देत नाही, त्याच्याशी संवाद साधत नाही. त्याच्याशी संवाद साधावा, त्याच्या मागण्या मान्य कराव्यात, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा वगैरे वगैरे मागण्या करत होते. मग नंतर 15व्या-16व्या दिवसानंतर सोनम वांगचुकची तब्येत कोणी एवढं काळ उपोषण केल्यावर तब्येत खालावणारच. ती चिन्ह दिसायला लागल्यावर विरोधी पक्षाचे नेते, बॉलिवूड सेलिब्रिटी, इतर सगळे लिब्रांडू लोक, त्यांनी टाहू फोडायला सुरुवात केली की अरे एक माणूस इथे आमरण उपोषणाला बसला आहे आणि सरकार त्याच्याकडे दखलही घेत नाही. आपला हट्ट सरकारला सोडायचा नाही आहे आणि त्याच्यासाठी सोनम वांगचुकचे प्राण देखील पणाला लावायला सरकार कमी करणार नाही. सरकारला नेमकं हवं आहे काय, आणि त्यामुळे सरकारने हे सुनिश्चित करावं की अभिजित दिपके आणि हे जे सगळी मंडळी सोनम वांगचुकच्या पाठी उभे आहेत, केवळ तेवढीच लोक न राहता सरकारने देखील त्याच्याशी संवाद साधावा, त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि त्याचे प्राण वाचवावेत. कारण सोनम वांगचुक हे खूप मोठे वैज्ञानिक आहेत. काय वैज्ञानिक आहेत कोणाला माहिती नाही, पण त्यांनी आहेत. आणि त्यांनी लडाखमध्ये काहीतरी कृत्रिम हिमनदी तयार केली होती आणि त्यांनी लडाखमध्ये काहीतरी अशी शाळा काढली होती की ज्याच्यावरनं पुढे 3 इडियट्स चित्रपट बनला. 3 इडियट्सवाल्यांचं म्हणणं आहे की आम्ही जे दाखवलं ते काल्पनिक आहे. म्हणजे सोनम वांगचुकच्या उदाहरणाशी त्याचा काही संबंध नाही, हा केवळ योगायोगी. म्हणजे फुन्सुक वांगडू आणि सोनम वांगचुक ही यांच्यामध्ये काहीही साम्य नाही आहे. आता त्यामुळे खरं कोणाचं मानायचं हा प्रश्न होता. पण आता सगळी राजकीय मंडळी दिल्लीत यायला सुरुवात झाली होती. सोमवारपासून संसदेचं अधिवेशन आहे. सुप्रियाताई कालच येऊन गेल्या.
आज अमित ठाकरे येणार होते, पण त्यांची सकाळ व्हायच्या आतच, त्यांची आणि त्यांच्या वडिलांची सकाळ व्हायच्या आतच कार्यवाही होऊन गेली. आणि आता नेमकं काय करायचं हा प्रश्न पडलेला आहे. कारण या सगळ्यांचं कसं आहे की सगळ्या आंदोलनासाठी, सगळ्या अभिव्यक्तीसाठी त्यांना समाज माध्यम पाहिजे तर मोबाईल पाहिजे. यांना वाटलं होतं की सफदरजंगमध्ये वगैरे कुठेतरी ग्राउंड फ्लोअरला पब्लिक वॉर्डमध्ये ॲडमिट करतील की तिथे पुन्हा सगळी मीडियाची सर्कस जाऊन तिकडे त्याचे बाईट घेतील, त्याचं शूटिंग करतील. पण त्याच्यासाठी वेगळा वॉर्ड राखीव ठेवण्यात आलेला आहे 8व्या मजल्यावर त्याला. आणि वर सरकारचं म्हणणं आहे हे आम्ही आमच्या मर्जीने करत नाहीच आहोत. माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला हे सांगितलेलं आहे की सोनम वांगचुकचे प्राण वाचवणं अतिशय महत्त्वाचं आहे, त्याची तपासणी करणं महत्त्वाचं आहे. आणि आता 20-21 दिवस झाल्यावर त्याच्या तब्येतीत मोठ्या प्रमाणावर बदल होऊ लागलेले आहेत. आणि परिस्थिती हाताबाहेर जायच्या आधी किंवा काही गंभीर समस्या निर्माण होण्याच्या आधी न्यायालयाच्या आदेशावर, केवळ न्यायालयाच्या आदेशावर आम्ही त्यांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांना इस्पितळात, रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. आता त्यामुळे काय करायचं हा खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. कारण सोनम वांगचुक हे केवळ निमित्त होतं, जसं अरविंद केजरीवालसाठी अण्णा हजारे निमित्त होतं. अण्णा हजारेंचं उपोषण झालं. UPA सरकार, मोदी सरकार इतकं हुशार नसल्यामुळे ते त्या सापळ्यात अडकलं. खरं तर तेव्हाच असं सांगितलं जात होतं की विलासराव देशमुख वगैरे त्या मंडळींना जर विचारलं असतं तर त्यांनी अण्णांना कसं हँडल करायचं हे सांगितलं असतं. पण तेव्हा मनमोहन सिंग सरकार ॲरोगंटली, खूप गर्वानी अण्णा हजारेंचं आंदोलन तोडायला निघालं होतं. अर्थात त्याला यश मिळालं नाही व ज्या प्रकारे अटक करण्यात आली, बाबा रामदेव वगैरे सगळे आपल्याला आठवत असेल, त्यातनं प्रचंड रोष सरकारविरुद्ध निर्माण झाला. मोदी सरकारने मला असं वाटतं की ही काळजी पहिल्यापासूनच घेतली होती. पहिले दुर्लक्ष केलं होतं, पण दुर्लक्ष केलं असलं तरी लक्ष मात्र वांगचुककडे होतं. कारण सगळ्यांना माहिती होतं की हे काय म्हणतात, स्लॉग ओव्हर्समध्ये खरी मजा आहे. तोपर्यंत आपलं सिंगल रन काढणं, इकडे तिकडे चेंडू तटावणं वगैरे असं सगळं चालू असतं. पण जेव्हा संसदेच्या अधिवेशनाच्या 2 दिवस आधी, 3 दिवस आधी हे सगळं पीक हे होईल, हे सगळं त्याच्या समेवर येईल किंवा त्याच्या शिखरावर असेल, जे काही तुम्हाला म्हणायचं ते, आणि त्याच्या आतच काहीतरी करायला पाहिजे. पण आपल्याला काही करायचं आहे हे सरकारने दाखवलंच नाही. सरकारने असं दाखवलं की आम्हाला काही त्याच्याशी देणं घेणं नाही आहे. आणि मग त्याचा जीव वाचवण्यासाठी लोक उच्च न्यायालयात गेले. अर्थात हे सगळं सुरू असताना काही जणांना हेही वाटत होतं की सोनम वांगचुक हाच खरा धुरंधर आहे, म्हणजे सरकारनेच त्याला सोडलेलं आहे. आणि त्यामुळे नेमकं काय करायचं हा प्रश्न आता विरोधकांना पडलेला आहे. अखिलेश यादवनी तर सरकारवर टीका करताना सांगितलं की तुम्ही म्हणजे एका प्रकारे देशात लोकशाही वगैरे नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे की आंदोलन आम्ही करणार होतो. सोनम वांगचुक स्वतः म्हणलेला की मला मार्च काढायचं आहे, मला मोर्चा काढायचा आहे. जर तो म्हणला असताना तर त्याची तब्येत चांगली असणारच, डॉक्टर कशाला पाहिजेत. आणि खास करून यातल्या अभिजित दिपके आणि ही जी सगळी मंडळी होती ती ज्या तावातावानी बोलत होती हिंदीमध्ये, मराठीमध्ये, कारण त्यांना कळलंच नाही की त्यांच्या पायाखालनं चादर कधी, कशी, केव्हा काढून घेतली. आता पुढे काय होईल हे बघणं महत्त्वाचं आहे. कारण सोनम वांगचुक ची तब्येत जोपर्यंत पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवून फोर्स फिडिंग द्यायला, म्हणजे बळजबरीने त्याच्या नसांमध्ये ड्रीप लावून किंवा सलाईन लावून त्यांना भरवण्यात येईल. हे सगळं होत असताना असा आरोप करण्यात आला होता की जंतर मंतरमधून आंदोलकांना हटवण्याचं, कारण झालं, जो उपोषण करत होतं त्याचं उपोषण संपलं. तुम्ही कशाला नुसते तिथे नाचगाणी करायला आणि चिकन खायला आणि तमाशा करायला तुम्ही असायची गरज नाही. आता म्हणून हे टाळावं म्हणून अभिजित दिपके स्वतः उपोषणाला बसलेला आहे. किती वेळ उपोषण करतो ते बघायचं. कदाचित त्याच्यामध्ये राजकीय नेते येऊनही 1 दिवसाचं उपोषण करतील. त्यांनाही 1 दिवसाचं उपोषण किती जणांना करवेल सांगता येत नाही. पण गनिमी काव्याचा वापर कसा, कधी, केव्हा, कुठे करायचा हे मोदी सरकार चांगलं माहिती आहे. लोकांना वाटत होतं की हळूहळू हे सगळं जे प्रकरण आहे ते एका मोठ्या आंदोलनात रूपांतरित होतं आहे का. अर्थात या आंदोलनासाठी देशाबाहेरील शक्ती, भारतातील विरोधी पक्षांच्या शक्ती, ज्यांना काही करून मोदी सरकार नको आहे की एकदा घालवलं की बरं होईल. आणि कुठल्या का निमित्ताने, म्हणजे इथे निदान वाटाघाटीसाठी जरी बोलवलं तरी सोनम वांगचुक मोठा होईल आणि मग धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही काही बोलणारच नाही वगैरे, हे सगळं नियोजन करून झालं होतं. मोदी सरकार जर हे अटक करायला आली तर काय करायचं याचंही नियोजन झालं होतं. आणि त्यामुळे मोदी सरकारने अटक करताना अशा पद्धतीने अटक केली की अटक करण्यालाच कळलं नाही की तो कधी अटक करून झालं तिची. आणि त्यामुळे हे जे सगळं चालू आहे यांना असं वाटत असेल की आपण शेर आहोत, तर
अमित शहा आणि मोदी हे सवासेर आहेत. मुद्दा असा आहे की सोनम वांगचुकच्या शिवाय आंदोलनाला विश्वासार्हता मिळणार का? आणि विश्वासार्हता मिळायची असेल तर ही सगळी झुरळं त्यांचे नेते उपोषणाला बसणार का? कारण त्यावरच किती दिवस आणखीन ते खिचू शकतात हे आंदोलन आणि विरोधी पक्षांना त्याच्यामध्ये ओढू शकतात का, यावरच या सगळ्या झुरळ पार्टीचं भवितव्य अवलंबून आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.